बंजारा समाज म्हटलं तर तुमच्या डोळ्यापुढे रंगीत वेशभूषा असणाऱ्या महिला, पगडी असणारे पुरुष आणि त्यांचे तांडे येत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पार्ट 13वा. तर बंजारा समाजाची विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात मोठी लोकसंख्या आहे. बंजारा समाज त्यांची मुख्य भूमी राजस्थान असल्याचं सांगतात. मीठ म्हणजेच लवणाचा व्यापार करणारे म्हणून त्यांना लम्हान असे देखील म्हणतात. जेव्हा 13व्या शतकात दुष्काळ पडलेला तेव्हा बंजारा समाजाने नेपाळ, चीन, म्यानमार या देशातून अन्नधान्य आणून लोकांना जगवलं. हा समाज सतत प्रवास करायचा, भटकत राहायचा. त्यामुळे भरपूर गाण्यांमध्ये भटक्या शब्दाला समानार्थी बंजारा हा शब्द जोडून गाणी बनवलेली दिसतात. तेरे बिना जीना भी के जीना बन जा रे का, जैसे बंजारे को घर. नजर लागू नये म्हणून या समाजातील महिला अनेकदा खूप आरसे असलेली वेशभूषा करतात. मुघलांच्या काळात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात राजस्थानहून महाराष्ट्रात आला. त्यांचे ठिकठिकाणी तांडे पडले. तांड्याच्या प्रमुखाला नायक किंवा नाईक असे म्हणतात. तर पोहरा देवी ही बंजारा समाजाची काशी असून हा समाज सेवालाल महाराजांना खूप मानतो. बंजारा, गोर, लंबानी, लामण अशा या पोटजाती या समाजामध्ये आहेत. तर राठोड, नाईक, पवार, जाधव, तवर, चव्हाण, आडे अशी आडनावे या समाजामध्ये आढळतात. महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री बंजारा समाजाने दिले आहेत. वसंतराव नाईक तर माझे फेवरेट मुख्यमंत्री. त्यांनी महाराष्ट्रात हरित क्रांती आणली. रोजगार हमी योजना, धरण कालव्यांचा विकास अशी अनेक महत्वाची कामे त्यांनी केली आहेत. बंजारा असलेला संजू राठोड त्याच्या समाजाला त्याच्या गाण्यातून खूप छान रिप्रेझेंट करतोय. इंग्रजांनी 1871 मध्ये या जमातीला गुन्हेगारी जमात घोषित केलं होतं. पण पुढे आपल्या कर्तृत्वातून बंजारा समाजाने आपली प्रगती केली आहे. तर मित्रांनो, ही माहिती सर्वांना शेअर करून कमेंट मध्ये जय सेवालाल हे लिहायला विसरू नका.